नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर पावसाळा सुरू होताच झाडांची रंगसंगती बघा अगदी अशी ना चेंज होऊन जाते. आणि पावसाळ्यामध्ये फारसं तुम्ही झाडांना पाणी द्या नको द्या त्यांची खूप अशी काळजी करा नको करा, पण तरीही सुद्धा पावसाळ्याचं जे वातावरण आहे ना तर ते झाडांसाठी इतकं बेस्ट असतं. आणि झाडांचा रंग बघा अगदी असा ना चेंज होऊन जातो. आणि या दिवसांमध्ये बघा आपण झाडांवर ना खूप कमी स्प्रे करतो, पण तरीसुद्धा झाडांचे जे पानं आहेत ना तर ते इतके फ्रेश आणि इतके टवटवीत दिसतात. तर खरंच पावसाळ्याचा जो ऋतू आहे ना तर तो झाडांसाठी इतका छान असतो. आणि या ऋतूमध्ये जे झाडं आहेत तर ते इतके छान असे फ्रेश आणि टवटवीत दिसतात. झाडंसुद्धा छान सर्वाईव्ह करतात. तर या वातावरणामध्ये बऱ्याचशा आपण नवीन कटिंग लावतो किंवा जेही आपले झाडं आहेत तर ते खरंच खूप छान असे फ्रेश हिरवेगार आणि टवटवीत दिसतात. आणि तुम्ही बघू शकत असाल की झाडांचा जो फ्रेशनेस आहे म्हणजे सध्याचं असं आहे की पावसाळ्यामध्ये बघा वातावरणामध्ये ना अगदी अशी ना एक ह्युमिडिटी असते. तर त्यामुळे झाडांच्या पानांना जे नॅचरल पोषक तत्व आहे किंवा ज्याही बऱ्याचशा गोष्टी आहेत ना तर त्या अगदी नैसर्गिक रूपाने त्यांना मिळतात. तर त्यामुळे वातावरणामुळे आणि म्हणजे पावसाळ्याच्या वातावरणामुळे जे झाडं आहेत तर ते छान असे फ्रेश हिरवेगार आणि टवटवीत दिसतात. आणि याच्यामध्ये बघा झाडांना ना फारसं असं पाणी वगैरे देण्याची आपल्याला गरज पडत नाही, पण तरीसुद्धा मी ना 3-4 दिवसातून किंवा 5-6 दिवसातून एकदा तरी झाडांवर थोडंसं स्प्रे करून घेते. किंवा मग बघा आता सध्याच्या याच्यामध्ये काय सुरू आहे की जे पाऊस आहे ना तर ते पाहिजे तेवढं असं काही पडत नाही. म्हणजे वारंवार जसं अगदी असं ना कंटिन्युअसली पावसाळ्यामध्ये पाऊस पडतो, तर यावर्षी तर पाऊस ना म्हणजे त्याचा जो पाण्याचा जो क्रम आहे तर तो अगदी असा चढ उतार आहे. तर त्यामुळे 2-3 दिवसाच्या नंतर तरी झाडांना पाणी द्यावंच लागतं. तर बघा काही ताईंच्या ना कमेंट होत्या की घरकाम आणि देवपूजा दोन्ही गोष्टी कशा मॅनेज करायच्या, आधी घरकाम करायचं की आधी देवपूजा करायची. आणि त्यातल्या त्यात पुन्हा बघा जर नॉनव्हेज आपण खाल्लं तर त्यानंतर केस धुवूनच पूजा करायची का, किंवा जेव्हाही आपण देवपूजा करतो तर नाश्ता करून देवपूजा करू शकतो का. तर अशा बऱ्याचशा ना म्हणजे आपल्या मनामध्ये सुद्धा असे प्रश्न येतात. आणि 1-2 ताईंच्या ना कमेंटसुद्धा होत्या की आधी घरकाम करायचं की आधी देवपूजा करायची म्हणून. तर बघा देवपूजेच्या बाबतीमध्ये मी सांगेन किंवा घरकामाच्या बाबतीतसुद्धा सांगेन की प्रत्येकाचं रुटीन वेगवेगळं असतं. प्रत्येकाच्या घरची म्हणजे मंडळींची जी सवय आहे तर ती वेगळी असते. प्रत्येकाचं रुटीन वेगळं असतं. प्रत्येकाच्या घरची दिनचर्या वेगळी असते. तर कोणी बघा अगदी सकाळी उठून देवपूजा करतं आहे आणि त्याला आपण फॉलो करून म्हणजे आपणसुद्धा सकाळी सकाळी देवपूजा करू, तर बघा आपलं जे रुटीन आहे ना तर ते बिघडतं. म्हणजे असं नाही, सकाळी सकाळी देवपूजा जर तुमच्या इथे शक्य होत असेल तर तुम्ही ती देवपूजा करू शकता. पण समजा सकाळी सकाळी जर तुमच्या इथे टिफिन लागत असेल किंवा मुलांच्या शाळा असतील आणि देवपूजा म्हणजे देवपूजेच्या व्यतिरिक्तसुद्धा घरातले असे किती सारे कामं असतात आणि ते आपल्याला करायचे असतात. तर जर तुमचं रुटीन अगदी निवांत आणि शांत असेल, शाळेला जाणारे उशिरा शाळेला जात असतील, ऑफिसला जाणारे उशिरा जात असतील, तर अगदी तुम्ही सकाळी सकाळी देवपूजा करू शकता. कारण सकाळी सकाळी अंघोळ आटोपली की त्यानंतर मग आपले घरातले जे कामं आहेत तर ते आपण हळूहळू करू शकतो. पण त्याच ठिकाणी जर समजा सकाळी सकाळी जर आपल्या इथे घाई असेल, आता माझ्या इथलं मी सांगते की सकाळी सकाळी माझ्याच्याने ना देवपूजा होत नाही. कारण माझ्या इथे एकतर बघा सकाळी सकाळी ना टिफिन लागतो आणि त्यातही यांच्या टिफिनची ना अशी निश्चित वेळ नसते. म्हणजे जाण्याचीच त्यांच्या ऑफिसला जाण्याची निश्चित वेळ नसते. फील्ड वर्क आहे त्यामुळे मग बाहेरगावी सतत त्यांचं जाणं होतं. आणि त्यातही कधी घरून 6 वाजताच निघतात, कधी 7:30ला निघतात, कधी 7:45ला निघतात आणि कधी इथल्या इथे लोकल स्टेशनवरच जर त्यांचं म्हणजे काम असेल तर त्यावेळेला 10-10:15च्या दरम्यान निघतात. पण मोस्ट ऑफ द टाईम सकाळी सकाळी त्यांच्यासाठी मला डबा बनवावाच लागतो. तर त्यामुळे अगदी सकाळी जर मी म्हटलं की अगदी उठून आंघोळ पाणी करून जर देवपूजा आपण करायला बसलो तर मग जे ऑफिसला जाणारे आहेत, बाहेर जाणारे आहेत, तर त्यांच्या डब्या पाण्याचा इश्यू होतो. कारण रोजच्या रोज बघा आपण बाहेरचं जेवण म्हणजे
रोजच्या रोज बाहेरचं जेवण एकतर आपल्याला परवडण्यासारखं नसतं आणि दुसरी गोष्ट बाहेरचं जे जेवण आहे तर ते आपल्या पोटापाण्यासाठी सुद्धा तितकं बरोबर नसतं. तर म्हणून मग होता होईल बघा, जे माणसं बाहेर जातात, जे जेंट्स लोक बाहेर जातात, तर त्यांना घरचं जे जेवण आहे तर ते देण्याचा प्रयत्न करा. कारण आपल्या घरच्या जेवणामध्ये जे पौष्टिक तत्त्व असतात, जी चव असते, तर ते बाहेरच्या जेवणामध्ये तुम्हाला मिळणार नाही. कदाचित बाहेरचं जेवण चविष्ट असते, पण बघा त्यामध्ये ना ते कशा पद्धतीने बनवलं जातं, काय बनवलं जातं, आपल्याला त्यातलं काहीच माहीत नसतं. तर त्यामुळे मग बघा, सकाळी जे बाहेर जाणारे असतात तर आधी त्यांच्यासाठी डबा पाणी बनवणं ही आपली सगळ्यात पहिली प्रायोरिटी असते. तर त्यामुळे माझं तरी ना म्हणजे सकाळी सकाळी आधी मी टिफिन बनवून घेते आणि त्यानंतर मग घरातले जे काही घरकामं वगैरे आहेत तर ते करायला घेते. आणि त्यातही बघा, टिफिन बनल्याच्या नंतर लगेच आपण आंघोळ करून देवपूजा करायला बसलो, किंवा जरी सकाळी सकाळी आपली प्रत्येकाची बघा दिनचर्या वेगळी वेगळी आहे, प्रत्येकाच्या घरातले व्यक्तींचे स्वभाव वेगळे आहेत. तर बघा, बऱ्याचशा स्त्रियांकडे असं होतं की सकाळी सकाळी ना आंघोळ करून स्वयंपाक बनवला जातो. काही स्त्रियांनी तो रूल जो आहे तर तो फॉलो नाही होत, कारण घरातले बरेचसे कामं असतात आणि सकाळी आंघोळ झाल्याच्या नंतर आपले साफसफाईचे बरेचसे जे कामं आहेत ना तर ते तसेच रेंगाळलेले असतात. जसं आपल्याला बाथरूम वगैरे स्वच्छ करायचा आहे किंवा टॉयलेट स्वच्छ करायचे आहेत, तर या बऱ्याचशा गोष्टींना तशाच मग रेंगाळून राहतात. तर बऱ्याच स्त्रिया काय करतात की सकाळी सकाळी आधी स्वयंपाक बनवून घेतात आणि त्यानंतर मग घरातली जी ही साफसफाईची कामं आहेत तर ती करायला घेतात. तर टिफिन बनवल्याच्या नंतरसुद्धा लगेच आपण देवपूजा करायला बसलो. बाकीचे कामं असतात तर अर्ध लक्ष त्या बाकीच्या कामांमध्ये राहते की हे काम करायचं आहे, ते काम करायचं आहे. तर त्यामुळे माझं तरी असं असतं की आधी स्वयंपाक बनला, म्हणजे आजचा व्हिडिओ जो आहे तर तो मी 9:30 वाजतापासून चालू केला आणि त्या वेळेपर्यंत माझा स्वयंपाक पाणी म्हणजे सगळा बनलेला होता. गॅस ओटा सगळा स्वच्छ झालेला होता आणि त्यानंतर मग जे काही झाडांना वगैरे पाणी घालण्याचं आहे तर ते मी तिथे घालायला घेतलं झाडांना पाणी. आणि स्वयंपाकाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर सकाळी यांच्या टिफिनवर मी भाजी पोळी देते आणि त्यानंतर मग वरण भाताचा कुकर लावला. त्याच्या मधामध्ये ना माझी एक एक्सरसाइजची क्लास असते, 1.5 तासाची एक्सरसाइजची एक क्लास असते, तर ती मी अटेंड करते. आणि त्यानंतर मग जोही स्वयंपाक वाचलेला आहे, वरण भाताचा कुकर लावायचा आहे किंवा वाचलेल्या ज्या पोळ्या वगैरे आहेत तर त्या बनवायच्या आहेत, तर ते सगळं बनवून घेते. आणि त्यातच बघा, मुलांचे टिफिन म्हणजे किट्टूची जाण्याची वेळ वेगळी आहे आणि सानूची जाण्याची वेळ वेगळी आहे. आमच्या इथे तिघेही बाहेर जातात तर तिघांच्याही वेळा वेगवेगळ्या आहेत. तर यांचा टिफिन झाला आणि त्यानंतर मग बाकीचा जो स्वयंपाक मी बनवायला घेते, तर त्याच वेळेला एकाच वेळेला त्या सगळ्या पोळ्या आहेत तर त्या मी बनवून ठेवून देते. आणि त्यानंतर मग किट्टूचा टिफिन वगैरे पॅक करायचा असतो, सानूचा टिफिन वगैरे पॅक करायचा असतो. तर तो पॅक झाला की त्यानंतर मग सगळं किचन वगैरे क्लीन करून झाडांना पाणी घालणं किंवा बाल्कनी वगैरे सगळी स्वच्छ करून घेणं आणि त्यानंतर मग सोफे वगैरे झटकणं, बेड वगैरे जमवून घेणं, तर अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. कारण बघा, साफसफाई जर करायची आहे तर नुसतं झाडू लावणं आणि फरशी पुसणं इतकंच काम नसतं. त्यामागे सुद्धा आपल्याला ना बरेचसे एफर्ट्स घ्यावे लागतात. सगळे जेही सोफ्याचे कवर वगैरे आहेत तर ते झटकून घेणं, ज्या बेडशीटा आहेत तर त्या झटकून घेणं, कारण आपला दिवसभर तिथे वावर असतो, बसणं उठणं असतं, मुलं बेडवर खेळतात, सोफ्यावर खेळतात आणि त्यांच्याकडून बघा नाहीही म्हटलं तरी ना थोडाफार जो केर कचरा आहे तर तो सोफ्यावर पडलेला असतो, किंवा मग घरामध्ये सुद्धा इतकी धूळ येते की 1-2 दिवस जरी आपण सोफे झटकले नाही ना तर बघा त्या सोफ्यावर ना म्हणजे अशी ना झटकल्याच्या नंतर ना एक अशी धूळ आपल्याला उडताना दिसते. तर त्यामुळे रोजच्या साफसफाईमध्ये सगळे बेडशीट वगैरे झटकून घेणं, सोफ्याचे कवर झटकून घेणं, थोडीफार डस्टिंग करून घेणं, तर या सगळ्या गोष्टीसुद्धा असतातच. जसं नुसती म्हणजे बघा, एक फक्त देवपूजा एवढंच आपल्या मागे एक काम नसतं. देवपूजा ही म्हणजे श्रेष्ठ आहे आणि ते सुद्धा एक आपलं कर्तव्य आहे देवाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, किंवा देवाने आपल्याला इतकं सगळं काही दिलं आहे तर त्यासाठी म्हणून आपल्याला देवपूजा करायची आहे. देवपूजेने मनाला शांती मिळते, मन अगदी प्रसन्न होऊन जातं, घरातलं वातावरणसुद्धा पॉझिटिव्ह राहतं. पण सोबतच हे जे बाकीचे घरातले कामं आहेत
तर त्या कामांनासुद्धा आपल्याला तितकंच महत्त्व द्यावं लागतं. आणि ज्यांच्या इथे बघा बाई वगैरे नसेल, कामाला कोणी बाई नसेल किंवा कोणी मदतीला नसेल, तर त्या स्त्रियांचं बघा सगळ्या गोष्टी मॅनेज करताच होतं आणि सगळं मॅनेज करूनच बाकीचं जे काही सगळं आहे त्यांचं देवपूजा म्हणा किंवा इतर काही कामं आहेत तर ते सगळे मॅनेज करताच होतात. तर माझं तरी ना जे नियोजन आहे तर ते अशा पद्धतीचं असतं. आधी टिफिन वगैरे स्वयंपाक पाणी वगैरे सगळा आटोपला की त्यानंतर मग जी ही घरातली साफसफाई वगैरे आहे तर ती मी करायला घेते आणि त्यानंतर मग निवांत बसून माझी जी देवपूजा आहे तर ती करते. कारण अगदी म्हणजे स्वयंपाक पाणी आटोपला आणि त्यानंतर लगेच मी देवपूजा करायला बसली की मला देवपूजेला ना 1 ते 1.5 तास लागतो आणि त्यातच मग बघा मधामध्ये पुन्हा आणखी सानूचा टिफिन पॅक करायचा असतो. मग मुलं जसे बाहेर जातात तर आपण नाही म्हटलं तरी त्यांना दारापर्यंत सोडायला जातो, त्यांचं बाय बाय असं काही ना काही चालू असतं. पुन्हा आणखी मग किट्टू शाळेला जाते, तिच्या शाळेची तयारी करून द्यायची असते, तिचा टिफिन पॅक करायचा असतो, तिला जेवण करायला द्यायचं असतं. तर अशा बऱ्याचशा सगळ्या गोष्टी असतात. तर जेव्हा आपण देवपूजेला बसतो आणि या सगळ्या गोष्टी आपल्या डोक्यामध्ये चालू असतात तर त्यापेक्षा माझं असं असतं की आधी ना सगळे घरकाम आटोपून घ्यायचे आणि त्यानंतर मग निवांत बसून देवपूजा करायची. बरं, त्यानंतर काही नाश्ता वगैरे करून आपण देवपूजा करू शकतो का? तर हो, देव तुम्हाला असं म्हणत नाही की उपाशी पोटीच माझी देवपूजा करा म्हणून. तुम्ही नाश्ता करूनसुद्धा देवपूजा करू शकता. नॉनव्हेज खाल्ल्याच्या नंतर केसं धुवायचे का? तर नॉनव्हेज खाल्ल्याच्या नंतर मी तरी म्हणेन की केसं धुवावे आणि त्यानंतरच मग पूजा करावी. मी नॉनव्हेज खात नाही, पण तरीसुद्धा माझ्या इथे जेव्हा कधी नॉनव्हेज बनतो तर नाहीही म्हटलं तरी ते भांडे वगैरे आपण स्वच्छ करतो, गॅस ओटा स्वच्छ करतो, तर आपला हातबोट तिथे होतोच. तर मी सगळे जे माझे म्हणजे केसं वगैरे आहे ते सगळे धुवूनच मी देवपूजा करते. आणि त्यानंतर मला असं वाटतं की जितके तुमचे प्रश्न होते तर ते तितकेही मी इथे घेतलेले आहेत. तर देवपूजा जी आहे तर ती आपण नाश्ता करून करू शकतो. म्हणजे समजा तुम्हाला जर बघा आता बऱ्याच स्त्रियांना काय असते, औषध वगैरे घ्यायचं असतं आणि नाहीही म्हटलं तरी आपल्याला देवपूजेला 11, 11:30 असा जो वेळ आहे तर तो होतोच, कधी 12, 12:30सुद्धा होतात. तर या वेळेपर्यंत आपण उपाशी राहू शकत नाही. तर त्यामुळे तुम्ही काही खाऊनसुद्धा देवपूजा करू शकता. देव तुम्हाला असं म्हणत नाही की आधी तुम्ही म्हणजे माझी पूजा करा आणि त्यानंतरच मग काहीतरी खा म्हणून. आणि सोबतच बघा म्हणजे नॉनव्हेज वगैरे खाल्ल्याच्यानंतर केसं धुवूनच देवपूजा करावी. तर चला, सगळं म्हणजे घरकाम आहे ते सुद्धा आटोपले, माझी देवपूजासुद्धा आटोपली आणि त्यानंतर मग निवांत बसून मी माझा पेपर वाचते. तर असं मॅनेजमेंट असतं माझं घरकामाचं आणि देवपूजेचं. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय. हर हर महादेव.